तर आता मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे बघा, आणि त्याच्यामध्ये आता बर्फाचे तुकडे घालून घेते. असं तयार करायचं. आणि हे आता आपलं आंबट आणि गोड आहे, त्याच्यामुळं मी 2 चमचे घालून घेते. 2 चमच्याने आपलं बरोबर होईल व्यवस्थित. तर आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले तरी असं आपण बनवून ठेवू शकतो. नमस्ते सर्वांना, रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला हे बघा कैरे आणलेले आहे, त्याचं पन्ह बनवून दाखवणार आहे. ते छोटे छोटे कैरे आहेत, आंबट आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेत मी आता, आणि ह्या खूप आंबट आहेत. मग जेवढं आंबट असेल तेवढं आपलं पन्ह पण चांगलं होणार. एवढंच की त्याच्यामध्ये जास्त साखर घालून घ्यायची. तर मी हे कुकर घेतलंय. या कुकरमध्ये आता मी या कैऱ्या वाफवायला ठेवणार आहे. म्हणजे थोडं पाणी घालून शिजवून घेणार 2 शिट्ट्या करून. जास्त पाणी नाही घालायचं, आंब्याच्या वरती एवढंच पाणी घालून घ्यायचं. ते आता ह्याच्या मी 2 शिट्ट्या करून घेते. ते बघा मी 2 शिट्ट्या घेतल्या, आणि कैरे आता हे काढून घेते मी ताटात. ते फक्त वाफवून घेतलेत त्याला. आता हे उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना, थंड वगैरे प्यायला आपल्याला खूप आवडतं. त्याच्यामुळे लिंबू पण आता महाग आहेत. हे पन्ह करून ठेवलं फ्रीजमध्ये तर आपण पिऊ शकतो. हे थंड झाल्यावर मी याची सालं काढून घेते. ते बघा मी कसं काढून घेते. हे बघा असं, हे आपली बी, हे सालीचं असं चमच्याने काढून घ्यायचं. असं गर काढून घ्यायचा, आणि ह्याचा चमच्याने असं काढून घ्यायचा. हे बघ, चमच्याने पूर्ण निघतो. असं पूर्ण काढून घ्यायचं. आता हे ते मी सर्व आता करून घेते. हे बघा असं पूर्ण येतं. तर आता हे सर्व मी करून घेते. ते बघा आपला एवढा आंब्याचं गर निघालेलं आहे, खूप आंबट आहे. तर मी काय केलं, हे आता 1-2 वाट्या असतील हे मोजून घेतलं तर. मग आता हे 2 वाट्या मी साखर घालणार. तुम्ही जास्त अजून घातली तरी चालेल. तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेते, आणि साखर घालते. त्याच्यात चवीपुरतं वेलची पूड आणि नावाला चवीपुरतं मीठ घालून घेते थोडंसं. तर आता हे मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेते. ते साखर घालून घेते, वेलची पूड. आता हे सगळं फिरवून घेते. पूर्ण मी गर काढून घेतला त्याचा. हे बघा सगळं असं चमच्याने काढून घेतलं. तर आता कसं आहे, आंबट गोड असलं की अजूनच छान लागतं. आणि आता हा जास्त होणार आहे, आपला कैरीचं पन्ह जास्त होणार आहे. तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते, आणि साखर त्याच्यामध्ये अजून 1 वाटी साखर घालते, कारण खूप आंबट असल्यानंतर जास्त घालायचं. ते बघा अजून 1 वाटी घालते साखर, कारण कैरी खूप आंबट आहे. मग आंबटमुळे कसं होणार, जास्त आंबट असलं की आपला कैरीचं पन्ह नुसतं आंबटच जास्त लागणार. म्हणून मी साखर 2 वाट्या घातली.
जास्त आंबट आहे म्हणून. आणि ज्या वेळेला आपण पाण्यामध्ये गोळू तेव्हा मग साखर घालायची एवढी गरज भासणार नाही. ते मी आता फिरवून घेते. ते बघा आपलं पन्ह तयार झालं. हे बघा किती मस्त कलर आलेला आहे. हे बघा पूर्ण बारीक झालं आणि जाडसर. तर आता मी एका भांड्यात काढून घेते. ते बघा मी भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता. ते किती घटसर झालेलं आहे बघा. तर दोन वाट्या मी साखर घातली याच्यामध्ये, त्याच्यामुळे परफेक्ट झालेलं आहे गोड व्यवस्थित. जास्त कैरी आंबट होती ती. काय कैऱ्या एवढे जास्त आंबट नसतात, त्याच्यामुळे कैरीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालून घ्या. तुम्ही गूळ पण ह्याच्यामध्ये गूळ पण घालू शकता. तर आता मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये आता हा बर्फाचे तुकडे घालून घेते. असं तयार करायचं. आणि हे आता आपलं आंबट आणि गोड आहे त्याच्यामुळं मी 2 चमचे घालून घेते. 2 चमच्याने आपलं बरोबर होईल व्यवस्थित. तर आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले तरी असं आपण बनवून ठेवू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात बघा आता असं बनवून ठेवलं की आपल्याला खूप बरं वाटतं. उन्हाळ्यातनं कुठनं बाहेरून आलो की थंड प्यायला भेटलं की आपलं किती समाधान होतं. त्याच्यासाठी असं बनवून ठेवा तुम्ही. आणि आंबट कैरी असली ना की त्याचा स्वाद अजून चांगला लागतो. म्हणजे आंबट गोड, त्याच्यात वेलची. असं चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स होतो. ते हे बघा आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आताशा बाजारामध्ये कैऱ्या पण भरपूर आहेत, त्याच्यामुळे नक्की तुम्ही करून बघा. असं बनवून ठेवलं की तुम्हाला कोणी तुमच्याकडे पाहुणे आले तरी त्याचा झटपट उपयोग होतो. त्याच्यामुळे नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.